मिळणार नाही, यांना माफीनामाही मिळणार नाही आणि हे लोक लवकरात लवकर फाशी कसे जातील यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी धनंजयच्या माध्यमातून करत राहू. अण्णा, तुम्ही सांगितलं की सरकारचे तुम्ही आभार मानले, मात्र 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, आणखी चार्जशीट फ्रेम नाही, एक आरोपी अटक नाही. असं असताना आता मनोज दादांनी सांगितलं की सरकार फसवतं आहे. देशमुख कुटुंबियांची पण तशीच भावना आहे. नाही, चार्ज फ्रेम करणं हे सर्वस्वी माननीय कोर्टाच्या हातामध्ये असतं. चार्ज फ्रेम करणं आणि दुसरं चार्जशीट हा शब्द, चार्ज आणि चार्जशीट याच्यामधला फरक आहे. हा क्रूरतेचा कळस झालेला जो घटना आहे, या घटनेची चार्जशीट जी आहे 90 दिवसाच्या आत दाखल केलेली आहे सरकारने. त्याच्यामुळं सरकारचं या बाबतीत आणि गृहमंत्र्यांचं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पूर्ण सहकार्य मलाही आहे आणि देशमुख कुटुंबियांना आहे. पूर्णपणे आता इथून पुढे जी लढाई आहे ते 100 वकिलांची फौज आणतायत. किती धनंजय? 100 ना, 135 किती वकिलांची फौज आणतात? मोठ्या प्रमाणावरती वकिलांची फौज आणतायत. परंतु 2-2 तास जरी समोरच्या बाजूच्यांचे लोक म्हणजे वकील बोलले तर 20 ते 22 मिनिटाचं माननीय निकम साहेब बोललं की ते सगळं या ठिकाणी संपतं. दादा, एकच प्रश्न असा आहे अण्णा, की स्वतः मनोज दादा सांगतायत की सरकार फसवतं आहे, तपास व्यवस्थित झालेला नाही, असमाधानी आहेत सरकारवर आणि तुम्ही सरकारचं स्वागत करताय. हे बघा, मी त्याबद्दल दादा काय म्हणाले याच्याबद्दल मी उत्तर देणं उचित होणार नाही. परंतु याच्यामधला जे आहे तो तपास 90 दिवसामध्ये, दादांची मागणी वेगळी आहे, ती त्यांनी स्टेजवरती झाकून लपून ठेवलेली नाही, त्यांनी मागणी केलेली आहे. आता इतका क्रूरतेचा कळस केलेली घटना, अतिशय चुकीच्या पद्धतीने वागलेले लोक, ज्यांच्या आदेशावरती हा संपूर्णपणे खून झालेला आहे, जे आम्हाला आडवे येतात त्यांना आडवं करा, म्हणणाऱ्यांची बाजू आणि जेलमध्ये गेलेल्यांची तुम्हाला जर आठवण येत असेल तर मग त्या बाबतीमध्ये मनोज दादा बोलले म्हणून त्याच्यात काही वावगं नाही, वाईट नाही. म्हणजे धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं पाहिजे. हे बघा, त्या तपासामध्ये तशा प्रकारचं काही आढळलं तर मी तसं आज या ठिकाणी म्हणणार नाही, ती दादांची मागणी आहे. परंतु त्यांनी इतक्या क्रूर हत्येचं ज्यांनी